नांदेड टणकपूर या नव्या रेल्वे गाडीला विदर्भाचं प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या मलकापूर स्थानकात थांबा मंजूर झालाय। ही माहिती प्रवासी सेवा संघाने दिली आहे। केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, आमदार चैनसुख संचेती तसंच जिल्हा प्रवासी सेवा संघाच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा थांबा मिळाल्याचं जिल्हा प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष व झेडार UCC सदस्य ॲडव्होकेट महेंद्रकुमार बुरड आणि तालुका प्रवासी मंडळाचे अध्यक्ष पारसमल झाबक यांनी सांगितलं। या रेल्वे गाडीतून प्रवाशांना उत्तराखंडमधील चारधाम यात्रा, हेमकुंड साहेब, नैनिताल यांसह विविध प्रमुख पर्यटन स्थळं तसंच नेपाळमधील धार्मिक स्थळांना जाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे। तसंच महाराष्ट्रातील श्री क्षेत्र हजूर साहेब नांदेडची थेट रेल्वे संपर्कही प्रस्थापित होणार आहे। परिणामी उत्तराखंड ते महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा विभागासाठी प्रथमच थेट रेल्वे सेवा सुरू होत असल्याचं संघाकडून सांगण्यात आलं। ही रेल्वे गाडी श्री क्षेत्र हजूर साहेब नांदेड येथून सुटून हिंगोली, वाशिम, अकोला, मलकापूर, खंडवा, इटारसी, भोपाळ, झाशी, कासगंज, बरेली, पिलीभीत आदी स्थानकांवर थांबणार आहे। या गाडीत एकूण 21 डबे असतील। नव्या रेल्वे सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रवासी सेवा संघानं केलंय।